सर आपल्याला काय वाटतं, रिस्क घेतल्याशिवाय मोठी प्रगती शक्य आहे की नाही? असं नाहीच आहे. मगाशी पण मी एक बोललो की खर्च करण्या अगोदर बचत करायला शिका. पण ते जरी असलं तरी पण जे तुम्ही म्हणतायत की रिस्क घेतल्याशिवाय प्रगती शक्य नाही, मॅडम एक मंत्र आहे की रिस्क आणि रिवॉर्ड्स हे बरोबर चालतात. जेवढी आपण रिस्क जास्त घेऊ तेवढे आपल्याला रिवॉर्ड्स म्हणजे रिटर्न्स जास्त मिळतील. हे तर सगळ्यांनी सांगितलंय आणि इट इज प्रॅक्टिकली प्रूव्ड ऑल्सो. तर तुम्ही जे म्हणता ना की रिस्क घेतल्याशिवाय प्रगती होत नाही, हे 100% खरं आहे. जेवढी आपण रिस्क जास्त घेऊ, फक्त ती रिस्क कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. उगाच कोणीतरी काहीतरी रिस्क घेतली आणि म्हणून मी ती घेईल आणि ती माझ्या आवाक्या बाहेरची असेल तर नुकसान नक्की होणार. सो प्रत्येकाने कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी. पण रिस्क घेतल्याशिवाय पैसे जमणार नाहीत, वेल्थ क्रिएट होणारच नाही. कारण एफडी केली बँकेमध्ये तर ती विदाऊट रिस्क आहे. तुम्हाला 5 वर्षांनंतर एवढे पैसे मिळणार हे माहित असतं. पण जेव्हा तुम्ही तेच पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकतात तर इट इज मार्केट रिस्क आहे. पण मार्केट रिस्क घेतल्याशिवाय पैसे वाढणार नाहीत हे पण सत्य आहे. हा जो फरक मी तुम्हाला सांगितला बँकेची एफडी आणि म्युच्युअल फंड मध्ये असलेली रिस्क, मार्केट रिस्क, याच्यावरनं लक्षात येऊन जातं की जेवढी रिस्क आपण घेऊ तेवढे आपल्याला रिवॉर्ड्स जास्त मिळतील. म्हणजे प्रगती आपली लवकर होईल, आर्थिक प्रगती. Mutual funds investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.